सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आदिवासी एकतेचा यलगार, लहानग्यांची सनसनीत साथ. राज्यातील आदिवासी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरी कोळी आणि डोंगर कोळी या अनुसूचित जमातीवर होत असलेल्या कथित अन्यायाविरुद्ध उभारण्यात आलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण, नोकरी, आरक्षण, जात पडताळणी प्रक्रिया, वन हक्क आणि स्थानिक विकास या मूलभूत प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. राघोजी भांगरे यांच्या विचारांनी प्रेरित यलगार आंदोलनाचे प्रेरणास्थान म्हणून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा उल्लेख करण्यात आला. अन्यायाविरुद्ध बंड फुकारून स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या त्यांच्या संघर्ष परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध आहे. शांततामय आणि लोकशाही मार्गाने हक्क मागणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले. जात पडताळणी व वन हक्काबाबत तीव्र नाराजी, जात पडताळणी प्रक्रियेत होणारा विलंब आणि काही प्रकरणातील नकारात्मक निर्णयांमुळे अनेक विद्यार्थी व तरुण शैक्षणिक आणि नोकरीच्या संधीपासून वंचित राहत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच वन हक्क, जमीन मालकी, मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना समाजात तीव्र आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी बैठका घेऊन जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीत समित्या स्थापन करून संघटन बळकट करण्याचे नियोजन आखले आहे. मुंबई मोर्चात लहानग्यांची उल्लेखनीय भूमिका. मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान येथे झालेल्या मोर्चात एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. आदरणीय दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात काही लहान मुलांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारत सर्वांचे लक्ष वेधले. ही मुले दिवसभर आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनात सहभागी जमात बांधवांना नाश्ता वाटप, पाण्याच्या बाटल्या देणे, रिकाम्या डिश आणि बाटल्या गोळा करणे, झेंडे, टोप्या व गमछे वाटप करणे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत होते. कडक उन्हातही त्यांनी उत्साह कायम ठेवत आपली जबाबदारी पार पाडली. इतकेच नव्हे तर काही मुलांनी व्यासपीठावर जाऊन दत्ताभाऊ तो मागे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला. नागपूर मोर्चानंतर घेतली दखल. नागपूर येथील पूर्वीच्या मोर्चात पाण्याच्या व्यवस्थेचा मुद्दा गाजला होता. याची दखल घेत या लहान स्वयंसेवकांनी मुंबई मोर्चात दिवसभर पाणी वाटपाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे कोणालाही असुविधा जाणवू नये याची त्यांनी विशेष काळजी घेतली. नव्या पिढीत जागृतीचे संकेत. इतक्या लहान वयात मुलांना आपल्या समाजावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव होणे ही बाब मोठी आहे. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच, अशा भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केल्या. समाजातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन देण्यात आले. संघटित शक्ती हीच आपली खरी ताकद आहे. विखुरलेले आवाज एकत्र आले तर बुलंद आवाज निर्माण होतो, असा एकजुटीचा संदेशही देण्यात आला. पुढील दिशा शासनापर्यंत मागण्या प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी निवेदने, बैठका आणि व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील पिढ्यांचा भवितव्यासाठी न्याय आणि हक्कासाठीचा हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. या संपूर्ण आंदोलनात लहानग्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव हीच यलगारची खरी ताकद ठरली अशी भावना व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.